का कुणास ठाऊक एवढ्यात असं वाटायला लागलंय मला की अरहानचे पप्पा जरा जास्तच काळजी घेतायत माझी. म्हणजे जेव्हापासून सर्दी सुरू झाली का नाही, म्हणजे थंडी सुरू झाली ना, तेव्हापासून नारळ पाण्याला काय सुट्टे नाही बाबा. मग आज पण काय घेतलं ना सकाळ सकाळी, मी म्हणलं चहाच्या अगोदर नारळ पाणी घेऊया. नारळ पाणी वगैरे घेतलं आणि इकडं स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता मी, कारण अरहानचे पप्पा आणि अरहान यांना दोघांनाही जायचं असतं, आपण घरीच असतो, त्याच्यामुळे त्यांचं नाश्ता आणि जेवण करून देणं माझं परम कर्तव्य आहे. तेवढं कर्तव्य पार पाडणं ही आपली जिम्मेदारी असते. मग सकाळी सकाळी यांचं नाश्ताच काय, जेवण सुद्धा करून घेतलेलं होतं आणि आपल्याला दुसरं काय असो नसो चहा लागतो बरं का. मग इकडे चहा वगैरे घ्यायची माझी तयारी चाललेली होती. तयारी म्हणजे चहाच घेत होते हो. चहा वगैरे घेतला की जरा बरं पडतं माणसाला, म्हणजे ना पुढले कामं जरा सुरळीत. म्हणजे एखाद्याला कशी डोसची गरज असते ना, जेव्हा त्याला तो डोस भेटतो तेव्हा तरतरी येते, तसा आपला हा डोस असतो. त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि अरहानला सुद्धा तयार केलं शाळेत पाठवण्यासाठी. आज त्याचा स्कूलचा ड्रेस खराब झालेला होता, म्हणून ना त्याला आज कलर युनिफॉर्म वगैरे न घालता कलरचे कपडे घातलेले होते आणि इकडे तो जायला काय तयार नव्हता. आणि तो की शाळेत जायला नाटकं करायला लागला की त्याचे पप्पा त्याला आणखीन जास्त चिडवत असतात आणि त्याला काही चिडवलं तो जास्तच आणखीन जास्त रडायला लागतो. आणि मी प्रेक्षक म्हणून त्यांची गंमत बघत असते, नेमकी यांचं चाललं काय. दोघांचं असंच नाही. शहजाद्याच्या पप्पाला चांगलं माहिती की शहजाद्याला कसं तयार करायचं आणि कसं शाळेत न्यायचं, त्याच्यामुळे ते काय त्याच्या रडण्याकडे जास्त लक्ष देत नसतात. ते त्याचं आणखीन जास्त त्याला कसं चिडवता येईल याच्याकडे लक्ष देत असतात. आणि असंच मग तो तयार होतो जबरदस्ती आणि त्याला घेऊन जातात. मग यांना दोघांना एकदा वाटे लावलं की नाही, मग आपण आपल्या कामाला निवांत. आणि बरेच दिवस झालेले होते बघा माशांचं पाणी चेंज केलेलं नव्हतं आणि पाणी भरपूर खराब झालेलं होतं आणि वासही येत होता. आणि गंमत अशी की मला नाही मासे काढायला फार भीती वाटते बघा, कारण मासे जरासे मोठले आहे. अगोदरचे एक मासा आणलेला होता मी, तो एकदम छोटा पिल्लू होता, तर त्याला काय वाटत नव्हतं मला चेंज करायला, पण याला आहे ना चेंज करायला फार भीती वाटते, कारण ही मासे इतके डेंजर आहेत ना, टुपकून बाहेर उडी मारतात. आता हा एवढा मोठा टप आहे, याच्यातूनही उडी मारतात, बकेट ठेवली तर बकेटूनही उडी मारतात. आणि शेवटी तसंच झालं बघा, मी काढायला गेले पण त्यांनी उडी मारली बाहेर आणि त्याच्यानंतर ना मला सुचेनाच मी कसं त्याला आतमध्ये टाकू. मी कसं तरी तिला उचललं आणि आतमध्ये टाकलं. मी म्हटलं बापरे आता याचा जीव जायचा, असं करून ना मी तर दोन्ही मासे एकदाचे पाणी चेंज करून घेतलं आणि त्यांना बाहेर उन्हामध्ये ठेवलं. म्हटलं घ्या बाबा ऊन, आता एकीचा जीव तर माझ्या हाताने गेला असता आणि जर एखादी जरी मेली असती तर त्याचं गिल्ट मी काय तुम्हाला शब्दात सांगू शकले नसते, मला फार वाईट वाटलं असतं. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळची वेळ बघा, दुपारचं वगैरे काही शूट नाही केलेलं मी. अरहान इकडे नाराज झालेला होता आणि इकडे मी त्याला ना हसवण्याचा प्रयत्न करत होते. तो थोड्या वेळ हसायचा आणि पुन्हा रडायचा. आणि नेहमी असं होतंय की माझी जर्किनची चेन आहे ना मला लागतच नाही, म्हणून अरहानचे पप्पा इकडे मला जर्किनची चेन देत होते. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं की विषय, मी ना कॅमेऱ्यामध्ये बघितला तर मला ना माझा फोरहेड फार मोठं दिसत होतं. म्हटलं ही एवढी मोठी जागा देवाने मग का बरं शिल्लक. तर असा होता आपला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या बाबा.